नमस्कार सगळ्यांना. मैत्रिणींनो, माझ्या भावांनो बहिणींनो, मला मेसेज लई येतात की आम्हाला मसाला घ्यायचा आहे किंवा लाडू वगैरे घ्यायच्यात, असं हळद वगैरे. तर ऑर्डर कशी टाकायची, म्हणजे मला ऑर्डर कशी टाकायची. आता शेवटी हो का, सगळ्यांनाच त्यातलं माहिती असतं असं नाही. गावाकडून वगैरे असतात का नाही. आता काही जण काय म्हणतात की बाबा आम्ही खेडेगावात राहतो, आतमध्ये राहतो भरपूर, तिथं एवढी सुविधा नाही कुरिअरची वगैरे. तर मग आम्हाला मसाले वगैरे घ्यायचे म्हणल्यावरती आम्ही कसं घेऊ शकतो. काय नाही, तुम्ही फक्त माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर सांगते, माझा नंबर आधीकर सांगते. तर माझा नंबर लिहून घ्या, 9657480033. 9657480033. काय नाही करायचं, फक्त पहिल्यांदा तुमचं मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा की तुम्हाला काय पाहिजेत, म्हणजे मसाले, मिरची पावडर, धनेपूड, हळद काय पाहिजे ती. आणि पोस्टाची सुविधा पण, पोस्टाची सुविधा अशी आहे, कुरिअर जिथं नाही तिथं तुमच्या पूर्ण किती पण गाव, कितीही असं खेड्यात असू द्या, कुठंही असू द्या, तरी तिथं ते पार्सल जातं, पोस्टाने येऊन जातं. काही नका काळजी करू. कुरिअर चार्ज मी 50च घेते, मी पोस्टाचं पण 50 घेते. पोस्टाचं मला चार्जेस थोडा जास्त जातो, पण तरी पण 50च घेते. कारण का कसं राहतं, समजून घेतलं पाहिजेत ना सगळ्यांना. घेताना 1 किलोपर्यंत पार्सल घ्यायचं, म्हणजे तुम्हाला कुरिअर 50 रुपये द्यायला परवडतं. म्हणजे पावशेरचे 4 वस्तू घेतल्या तरी चालते. त्या मसाला पण पावशेर घेतला तरी चालतो. मिरची पावडर पावशेर, हळद पावशेर, लसूण चटणी पावशेर. फक्त त्यातमध्ये लाडू ॲड केले का नाही, ते बॉक्सचं वजन वाढतं, त्यामुळे बॉक्स ॲड नाही करायचा. म्हणजे घेताना लाडूमध्ये तुम्ही 2-3 प्रकारचे लाडू पावशेर एकत्र घेतले तरी माझं ते 1 किलोच्या बॉक्समध्ये जातं. आणि मसाल्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही ती 4 वस्तू पावशेर घेतल्या ना, तरी त्या पण जाते, त्याला वजन वाढत नाही असं. आणि काय ताईसाहेब काय करतात, आता समजा त्यांना नाही का, त्यांच्याकडे फोनपे वगैरे नसतं, तर मग शेजारी मुलं वगैरे असतात, त्यांना सांगतात की बाबा हे असं पाठव. मग त्या ॲड्रेस टाकतात आणि ते पैसे कोणाच्या पण फोनपेवरनं केलं ना, तर त्याचा स्क्रीनशॉट पाठवतात. पण तुम्ही पाठवत असताना मला तुमचं पूर्ण नाव, तिथला ॲड्रेस, म्हणजे जो आधार कार्डवरती ॲड्रेस असतो ना तुमचा, तो टाकायचा. मग त्या आधार कार्डवरच्या ॲड्रेसवरती तुमचं पार्सल घरपोच येतं. पिनकोड महत्त्वाचा असतो, आणि आपलं गाव, तालुका आणि जिल्हा असं. आता ही सकाळ मला आठवलं म्हणून म्हणलं पहिलं तुम्हाला सांगावं आणि मग पुढच्या कामाला लागावं असं. तर चला, अजून काय, आता आज सगळं मटेरियल आमचं आता संपलंय, ते बनवायचं चाललंय. आणि जरा देवाचं सगळं केल्यावरती एक ताईसाहेब मला म्हणले, आका तुला येडेश्वरीला गेल्यावर कसं वाटलं. खूप मस्त अनुभव आहे माझा. येडेश्वरीला जाऊन आल्यावरती मला छान वाटायला लागलं. पहिली गोष्ट मला प्रसन्न वाटायला लागलं. दुसरी गोष्ट मला कामाला हुरूप यायला लागला देवाला सगळीकडे जाऊन आल्यावरती बरं वाटतंय. आणि काल देव झाल्यावरती तर अजून निवांत वाटायला लागलं मला, रिलॅक्स. एक बाबा कुठंतरी आपलं काय कर्तव्य असतं ते थोडं पार पडल्यासारखं झालं. असू द्या.